नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला संजय गांधी निराधार योजना माहित असेल। या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत आहेत, ज्यांना शासनाकडून 1,500 रुपयाची आर्थिक मदत दर महिन्याला डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते, तर अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसाठी शासनाकडून पाठीमागे एक परिपत्रक काढण्यात आलं होतं, ज्या आधारे असं सांगण्यात आलेलं होतं की जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असतील, तर अशा लाभार्थ्यांनी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स आपल्या गावातील तलाठी कार्यालय असेल, तेथील अधिकारी असतील, गाव कामगार तलाठी असतील, यांच्याजवळ त्याची एक झेरॉक्स प्रत जमा करायची आहे। तर याबद्दलची अपडेट आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती। भरपूर लाभार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि त्यानुसार त्यांनी प्रोसेस सुद्धा केलेली आहे। आता या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत असतील आणि त्यांनी आधार कार्डची अजूनही झेरॉक्स प्रत आपल्या तलाठी कार्यालयामध्ये जमा केली नसेल, तर अशा लाभार्थ्यांनी आता थोडा वेळ थांबा। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपली आधार कार्डची प्रत जी आहे ती कशा पद्धतीने जमा करायची आहे याबद्दलची सविस्तर डिटेल मी सांगणार आहे। ज्या लाभार्थ्यांनी आपली आधार कार्डची प्रत तलाठी कार्यालयामध्ये जमा केली असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आधार कार्डची प्रत जमा करताना त्यांच्याकडून सुद्धा थोड्या चुका झालेल्या आहेत। तर त्या चुका कोणत्या असणार आहेत, आपल्याला आधार कार्डची प्रत कशा पद्धतीने जमा करायची आहे, संपूर्ण डिटेल सांगणार आहे। जर आपण आधार कार्डची प्रत व्यवस्थितरित्या जमा केली नाही, तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या अनुदानाला, मानधनाला तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित पहा, शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, नमस्कार, मी ईश्वर नवरे स्वागत करतो आपल्या मराठी नेटवर्क या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत आहेत, तर अशा लाभार्थ्यांना शासनामार्फत पाठीमागे काढलेल्या परिपत्रकानुसार आपल्या आधार कार्डची एक झेरॉक्स प्रत आपल्या तलाठी कार्यालयामध्ये जमा करायची होती। त्या ठिकाणी मित्रांनो ती जमा केल्यानंतर ती आपल्या तहसील कार्यालयातील जे संजय गांधी निराधार योजनेचा विभाग आहे या ठिकाणी जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाणार होतं आणि त्यानुसार जे लाभार्थी सध्या हयातीत आहेत किंवा त्यांच्या इतर डिटेल काही टाकायच्या बाकी शिल्लक असतील, ज्या शासनाला चालू घडीला आवश्यक असणार आहेत, तर त्या लाभार्थ्यांच्या त्या ठिकाणी आधार कार्डच्या झेरॉक्स प्रत घेऊन त्यांचा डाटा भरणं सुरू आहे। तर आपण जर आधार कार्डची झेरॉक्स प्रत दिली नसेल, तर तुम्हाला प्रोसेस काय करायचे तर ते या ठिकाणी समजून घ्या। तर मित्रांनो, आधार कार्डची झेरॉक्स प्रत देताना त्या ठिकाणी परिपत्रकामध्ये स्पष्ट असं सांगितलं होतं की चालू घडीची अपडेट झेरॉक्स प्रत आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे, कारण की शासनाकडून पाठीमागे ज्या पद्धतीने GR काढलेला आहे की आपलं 10 वर्ष झाल्यानंतर आपल्या आधार कार्डची जी प्रत आहे आपल्याला अपडेट करायची आहे, म्हणजेच आपलं आधार कार्ड आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे। ज्या लाभार्थ्यांनी आपलं आधार कार्ड अपडेट करून घेतलं असेल त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, परंतु ज्या लाभार्थ्याचे आधार कार्ड अजूनही अपडेट झाले नसेल तर त्यांना नक्की अडचण येऊ शकते। कारण की आता पुन्हा एकदा शासनामार्फत तलाठी ऑफिस यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट असतील अशाच लाभार्थ्यांचे आधार कार्ड आपल्या जवळ जमा करून घ्यायचे आहेत। तर अपडेट कशा पद्धतीने हवे आहेत तर त्याबद्दल या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर जे आपण आधार कार्डची झेरॉक्स प्रत देत आहे, तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यात महत्त्वाची आपली जन्मतारीख पूर्ण असणं खूप गरजेचं आहे, कारण की भरपूर लाभार्थी जुने आधार कार्ड देत आहेत ज्याच्यामध्ये फक्त आपलं जे जन्मतारखेचं साल आहे ते साल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल, परंतु शासनामार्फत त्या आधार कार्डवरती जी पूर्ण जन्मतारीख असणार आहे असंच आधार कार्ड आपल्याला जमा करायला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आपलं आधार कार्ड जर अपडेट नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख पूर्ण करून अपडेट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 नंबरला आपला चालूचा मोबाईल नंबर। शासनामार्फत ज्या काही पुढचे अपडेट येणार आहेत ते आता मोबाईलद्वारे आपल्याला समजणार आहेत, त्याच्यामुळे शासनाकडून आधार कार्डवरती आपला चालूचा मोबाईल नंबर रजिस्टर असणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे। तर तीही त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे। ज्या लाभार्थ्यांनी अजूनही आपले आधार कार्ड अपडेट करून घेतले नसेल, तर अशा लाभार्थ्यांनी ज्यावेळेस आपला आधार कार्ड अपडेट करायला जाचाल त्यावेळेस त्या ठिकाणी आपली जन्मतारीख पूर्ण करण्यासाठी आणि आपला चालू मोबाईल नंबर त्या ठिकाणी ऍड करण्यासंदर्भात तेथील आधार कार्ड सेवकांना सांगायचं आहे, म्हणजेच चालू घडीला तुमचं येणारं जे आधार कार्ड आहे ते अपडेट होऊन येईल, म्हणजेच ज्या शासनानुसार अटी नियम असतील तर त्यानुसार तुमचं ते आधार कार्ड तयार होऊन तुमच्या घरी पोच होईल किंवा तुम्ही इंटरनेटवरून सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ज्या लाभार्थ्यांनी तलाठी कार्यालयामध्ये आपली जुनी आधार कार्ड जमा करून दिली असतील तर तुम्ही ते आता बदलून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी चालूचे जे काही आधार कार्ड येईल तर त्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जमा करायची आहे, तरच मित्रांनो पुढे तुम्हाला भविष्यात कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही। सविस्तर अपडेट
आपल्या तलाठी कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला समजून जाईल। जर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती काढायची असेल तर आपल्या तलाट्यांना नक्की भेटा आणि त्यांच्याकडून या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घ्या। तर ही मात्र अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। जे लाभार्थी निराधार योजनेचे लाभ घेत असतील तर अशा लाभार्थ्यांनी नक्की लक्षात ठेवा, लवकरात लवकर आपला आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि त्या आधार कार्डची एक झेरॉक्स प्रत आपल्या तलाठी कार्यालयामध्ये जमा करून टाका। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। महत्त्वाचे अपडेट असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या संदर्भाचे सविस्तर अपडेट घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती कळून जाईल आणि त्यानुसार त्या लवकरात लवकर प्रोसेस करून घेतील। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।